माझ्यासमोर प्रभूने याकोबाचं पत्र ठेवलेलं आहे. याकोबाचं पत्र त्याचा पहिला अध्याय ठेवलेला आहे आणि त्यातील आपण एक 2 ते 4 वचनापर्यंत आपण वाचूया. याकोबाचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि 2 ते 4. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, ह्यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. देवबाप करो की ह्या वचनाच्या द्वारे मला प्रभू ज्या गोष्टी माझ्या समोर प्रभूने ठेवल्या, प्रभूने सुचवल्या, तो त्या तुम्हाला समजण्यास सहाय्य करो. याकोबाच्या पत्रामधून ज्यावेळेस आपण हे वचन वाचले त्यावेळेस आपल्याला पवित्र शास्त्राची आठवण होते की संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला अशा लोकांची उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात की ज्यांच्या जीवनामध्ये पराजय आला, परंतु तो पराजय आलेला असताना त्यांनी तो पराजय त्यांच्या जीवनातला विजयामध्ये बदलला. ज्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये संकट आली त्यावेळेस त्यांनी ते संकट यशामध्ये बदलली. परंतु ज्या पवित्र शास्त्रामध्ये ह्या लोकांची आपण उदाहरणे वाचतो, उदाहरणे आपण पाहतो, त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस पराजय आला, विजयात बदलला, संकटे आले, त्यांनी यशामध्ये बदलली. परंतु पराजय ज्यावेळेस आला, संकट ज्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये आले, त्यावेळेस त्या पराजयाला किंवा त्या संकटाला ते बळी पडले नाही, तर ते बळी पडण्याऐवजी त्याच्यामध्ये ते विजयी बनले. आणि हेच याकोब आज आपल्याला सकाळच्या वेळेस सांगत आहे की जरी आपल्या जीवनामध्ये पराजय, जरी संकट आपल्या जीवनामध्ये आले, तर हा अनुभव आपण आपल्या जीवनामध्ये घेऊ शकतो. आणि म्हणून आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारे पराजय येवो किंवा संकट येवो, आपण त्याला बळी पडू नये, तर आपण त्याच्यावर यश एक यशस्वी आपण झालं पाहिजे. आणि म्हणून हा अनुभव आपल्या जीवनामध्ये येण्यासाठी याकोबाने आपल्या समोर हे वचन ठेवलेले आहेत. पहा, बाहेरून आमच्यावर कोणतेही संकट येवो किंवा आपल्या आतून कितीही मोह येवोत, जर ख्रिस्तावर आपला जर विश्वास आहे तर ख्रिस्तावरील विश्वासाने आपण आपल्या जीवनात बाहेरून येणारे संकट असोत किंवा आतून येणारा आपला मोह असो, ह्याच्यावर आपण विजय मिळवू शकतो. तो केवळ कशाने विजय मिळवू शकतो? तर प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने आपण विजयाचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेऊ शकतो. अशा रीतीने आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वासाने आपण विजय प्राप्त घेऊन अनुभव घेतो. त्याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये हा होतो की आपल्या जीवनामध्ये आत्मिक परिपक्वता आपल्या जीवनामध्ये निर्माण होते. एक आत्मिक परिपक्व असा एक विश्वासी तुम्ही आणि मी तयार होतो. आणि म्हणून याकोब दुसऱ्या वचनात सांगत आहे की माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. म्हणजे दुसऱ्या शब्दात त्याला असं सांगायचंय याकोबाला की आनंद माना म्हणजे तुमची जी वर्तणूक आहे ती तुम्ही कशी ठेवा? आनंदी वर्तणूक ठेवा. ज्या ज्या वेळेस तुम्हाला नाना प्रकारच्या परीक्षांना तोंड द्यावे लागेल त्यावेळेस तुम्ही आनंदच माना, म्हणजे तुमची वर्तणूक आनंदित ठेवा. आणि म्हणून त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत की आनंदी वर्तणूक, नाना प्रकारच्या ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये परीक्षा येतात त्यावेळेस आपली वर्तणूक जी आहे ती आपण आनंदित ठेवली पाहिजे. याचं कारण हे आहे की देव आम्हाला काय सांगतो की तुम्ही संकटाची अपेक्षा करा. प्रभू येशूने शिष्याला इशारा दिला की जगात तुम्हावर संकट येतील. प्रेषित पौलाने सांगितले की आम्हाला अनेक संकटांचा सामना करूनच देवाच्या राज्यात प्रवेश करावायचा आहे. जर इतकं सारं जर आम्हाला देवाने सांगितलेलं आहे, तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये येणारे जे संकट आहेत त्या संकटाचा आम्ही अनुभव घेतलाच पाहिजे. आणि म्हणून आपण मानव असल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आजारपण येतं, एखादी अपघाताची घटना घडते, समस्या आपल्या जीवनामध्ये येतात, निराशा येते, दुःखद घटना आपल्या जीवनामध्ये येत असताना हे केवळ कशामुळे? आपण मानव असल्यामुळे. परंतु दुसरं संकट जे आपल्या जीवनामध्ये येतं ते येतं आपण ख्रिस्ती असल्यामुळे. आणि म्हणून पेत्राचं पहिलं पत्र त्याचा 4था अध्याय आणि वचन 12 मध्ये असे लिहिलंय
प्रियजन हो, तुमची पारख होण्यासाठी जी परीक्षा तुम्हावर आली आहे तिच्यामुळे आपणास काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका. बघा, तो शब्द इथं आलेला आहे की अपूर्व झाले असे मानून तुम्ही वाटून त्याचे नवल मानू नका. आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस अचानक संकट येतात, अचानक अशा गोष्टी येतात की एखादा व्यक्ती आपल्याला अचानक वाटेमध्ये भेटावा. अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये अचानक संकटांची, समस्यांची, दुःखाची, ह्या सगळ्या निराशेची जीवनामध्ये काय होते, आपल्याला एक गाठ पडत असते, त्याची भेट होते. आणि म्हणून पेत्र सांगत आहे की तुमची पारख होण्यासाठी जी अग्निपरीक्षा तुम्हावर आली आहे तिच्यामुळे आपणास काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका. मला सांगायचं हे ह्याच्यामधून, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जे संकट येतात ना, ते संकट एक समान कधी येत नाहीत. एकसारखे कधी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ते संकट येणार नाहीत. आणि म्हणून एखाद्या विश्वासणाऱ्याने, ख्रिस्ती व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस अशा प्रकारचं संकट येतात, समस्या येतात, निराशा येते, दुःखद प्रसंग ज्यावेळेस येतो, त्यावेळेस त्याचा आपण बोलबाला करू नये. आपण बऱ्याच वेळेस काय करतो, आपल्या जीवनामध्ये अशा गोष्टी आल्यानंतर त्याचा फार बोलबाला करण्याचा आपण प्रयत्न करतो, इकडे तिकडे सांगण्याचा प्रयत्न करतो. परंतु आपल्याला पेत्र हे सांगत आहे की तुमची पारख होण्यासाठी जी अग्निपरीक्षा तुम्हावर आली आहे तिच्यामुळे आपणास काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका. म्हणजे संकटे जीवनात जे येतात ती एक समान येत नाहीत. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये येणारे जे संकट आहेत त्या संकटाचा आपण कधीही बोलबाला करू नये. तर बोलबाला यासाठी आपण करू नये की हा जो आपल्या जीवनातला संकटाचा जो अनुभव आहे तो एक सामान्य अनुभव आपण समजला पाहिजे. फार मोठं काहीतरी अपूर्ण झाले, फार मोठं काहीतरी वेगळं झाले, फार मोठं काहीतरी घडले असं आपण कधीच त्याचं नवल मानू नये. तर ही जी घटना, हे जे दिवस, हे जे प्रसंग तुमच्या माझ्या जीवनामध्ये आले ते काय पेत्र आपल्याला सांगत आहे की तो एक ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये एक सामान्य अनुभव आहे असे तुम्ही आणि मी ते समजलं पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळेस आपण पाहतो की आपल्या जीवनामध्ये असे प्रसंग ज्यावेळेस येतात त्यावेळेस आपण कधीही देव आपल्या जीवनामध्ये जी कृती करतो त्या कृतीचा आपण कधीही न्याय करू नये. देवाविरुद्ध आपण कधी अशा प्रसंगामध्ये बोलू नये. याचं कारण हे आहे की देवाचं जे कार्य विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये जे आहे ते अद्याप संपलेलं नाही. म्हणून मी सांगितलं की ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये असे संकट येतात त्यावेळेस आपण तो एक सामान्य अनुभव असं आपण समजलं पाहिजे. कारण आपल्या देवाचं जे कार्य तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आहे ते अद्याप संपलेलं नाही. या पृथ्वी तलावर जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत देवाचं कार्य तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये करत राहणार आहे. आणि म्हणून पेत्र सुद्धा ते सांगत आहे तुमची पारख होण्यासाठी जी अग्निपरीक्षा तुम्हावर आली आहे तिच्यामुळे आपणास काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नये. आपल्याला काही नवल मानण्याची गरज नाहीये, कारण तो एक आपल्या जीवनामधला एक सामान्य अनुभव आहे असे आपण समजून आपण पुढे पुढे गेलं पाहिजे. तो पराजय विजयामध्ये आपण बदलला पाहिजे. जीवनामध्ये आलेले संकट आपण यशामध्ये बदललं पाहिजे. पण अशा परिस्थितीमध्ये आपण कधी घाबरून किंवा कचरून जाता कामा नये. आणि म्हणून प्रेषित पौलाच्या बाबतीमध्ये आपण पाहतो की ज्यावेळेस त्याचं तारण झाल्यानंतर त्यांनी त्याच्या जीवनाची किंमत ठरवली नाही. तर त्याने आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेस त्याच्या जीवनामध्ये संकट आले त्यावेळेस त्याने एक आपल्या जीवनामध्ये नवीन ध्येय आणि देवासाठी एक नवीन प्राधान्य त्याने त्याच्या स्वतःच्या समोर ठेवल्या. आणि म्हणून ज्या ज्या गोष्टी प्रेषित पौलाला त्याच्या जीवनामध्ये महत्वाच्या वाटत होत्या त्या त्या गोष्टी त्यांनी ख्रिस्ताबरोबरची जी त्याची संगत आहे, ख्रिस्ताबरोबर जी सहभागिता आहे त्याचा जो अनुभव त्याच्या जीवनामध्ये येत राहिला त्या अनुभवाच्या प्रकारामध्ये त्यांनी त्या सर्व गोष्टी जीवनात येणाऱ्या परीक्षा, संकट, निराशा, दुःख जे काही असत ते सर्व त्यांनी काय केलं, केर कचरा समजल्या. म्हणजेच त्यांनी काय केलं आपल्या जीवनामध्ये, त्याने बोलबाला केला नाही, त्याला ते अपूर्व वाटलं नाही, त्याने त्याचं नवल मानून घेतलं नाही. तर तो असं आपल्याला प्रेषित पौल पण ते सांगत आहे की
तो एक आपल्या जीवनातला सामान्य अनुभव आहे, असं समजून आपण आपल्या जीवनामध्ये पुढे गेलं पाहिजे. आणि म्हणून एक समर्पित जो ख्रिस्ती व्यक्ती असतो, तो देवाला समर्पित असणारा ख्रिस्ती व्यक्ती, तो संकटामध्ये देखील आनंदामध्ये तो जीवन जगत असतो. आणि म्हणून याकोबाने सुद्धा सांगितलेलं आहे, की माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. आम्ही खरोखर जर आम्ही देवाशी प्रामाणिक आहोत, देवाशी विश्वास असो, जर आपण देवाला देवाबरोबर आपलं समर्पित जर जीवन आहे, तर आमचं जीवन हे संकटाच्या वेळेत देखील आनंदाचं असणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्यामध्ये एक मुद्दा मी सांगू इच्छितो. अशा प्रसंगांमध्ये, अशा परिस्थितीमध्ये आपली जी उपयुक्तता जी आहे, ती आपली उपयुक्तता आपली योग्य किंमत ठरवत असते. उदाहरणार्थ, जर आपण आपल्या चारित्र्यापेक्षा आपल्या सुखसोयींना जर आपण महत्व देतो, तर संकट आपणास निराश करतील. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस संकट येतात, त्यावेळेस आपण आपल्या चारित्र्यापेक्षा, आपल्या जीवनापेक्षा आपल्या सुखसोयींना आपण जास्त महत्व देता कामा नये. ज्यावेळेस आपण अशा परिस्थितीला सुखसोयींना महत्व देतो, त्यावेळेस आपल्या जीवनात येणारे जे संकट आहेत, ते आपल्याला दिवसेंदिवस निराश करत जातात. आणि म्हणून जर आपण आपल्या चारित्र्यापेक्षा आपल्या सुखसोयींना जर आपण महत्व देतो, तर आपल्या जीवनातले येणारे संकट आपणास येणाऱ्या दिवसांमध्ये निराश केल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट मी तर सांगू इच्छितो, की जर आपण आत्मिक गोष्टींपेक्षा शारीरिक आणि भौतिक गोष्टींना जर आपण महत्व दिलं, तर आपण सर्व मिळून आनंद माना यास समर्थ ठरणार नाही. जो की याकोब सांगत आहे, की नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. जर आपण आत्मिक गोष्टींपेक्षा शारीरिक भौतिक गोष्टींना महत्व जर देत असेल, तर आपण कधीही आपल्या संकटाच्या परीक्षांच्या प्रसंगामध्ये आपण आनंद माना असे आपण कधी समर्थ ठरू शकणार नाही. आणि म्हणून आपण आपल्या आत्मिक गोष्टींना जास्त आपण महत्व दिलं पाहिजे. पुढे एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, की जर आपण फक्त वर्तमान काळासाठी जगतो, म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळेस असं वाटतं, की आपल्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी, परीक्षा नको, संकट नको, समस्या नको, दुःख नको, अडचणी नको, या दुःखद घटना नको. म्हणजे आपण कशासाठी जगण्याचा प्रयत्न करतो? फक्त वर्तमान काळासाठी जगण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून जर आपण फक्त वर्तमानासाठी जगतो आणि आपलं पुढे येणारं जे भविष्य जर आपण विसरलो, तर आपल्या जीवनामध्ये येणारे जे संकट आहेत ना, ते आपल्या जीवनामध्ये आम्हाला अधिक चांगलं न करता आपल्याला अधिक ते कडवट करतील. देवाविरुद्ध आपलं मन तयार करतील. देवाच्या कृतीचा न्याय करण्यासाठी आपल्याला ते मजबूर करतील. आणि म्हणून जर आपण वर्तमानासाठी जर जगतो आणि भविष्य आपलं जर आपण विसरतो, तर संकट आम्हाला अधिक चांगले न बनविता आम्हाला ते काय करतील? कडवट बनवतील. योबाच्या पुस्तकामध्ये जर आपण पाहिलं, तर योबाचं पुस्तक त्याचा 23वा अध्याय आणि वचन 10 मध्ये योब असा म्हणतो, परंतु माझा मार्ग त्याला कळला आहे, त्याने मला पारखून पाहिले, म्हणजे मी सोन्यासारखा निघेन. प्रभूला धन्यवाद देऊया, की योग कशा प्रकारे आपल्या जीवनाच्या परिस्थितीमध्ये, कशा प्रकारच्या त्या परीक्षेला तोंड देत असताना, कशा प्रकारच्या दुःखाच्या त्या प्रसंगाला सामोरं जात असताना तो सांगत आहे, की परंतु माझा मार्ग त्याला कळला आहे. अशाही परिस्थितीमध्ये तो सांगत आहे, की माझा मार्ग परमेश्वराला कळला आहे, त्याने मला पारखून पाहिले, म्हणजे मी सोन्यासारखा निघेन. तुमच्या माझ्या जीवनामध्ये योबाचं उदाहरण फार आपल्याला प्रोत्साहन देणार आहे, उत्तेजन देणार आहे. आणि म्हणून भावांनो, बहिणींनो, ज्या वेळेस तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये संकट येतात ना, त्या वेळेस आपण ताबडतोब देवाला धन्यवाद दिला पाहिजे. आपल्या मनाचा जो कल आहे, आपल्या मनाचा कल अशा प्रसंगामध्ये आपण देवाकडे लागला पाहिजे. आपल्याच मनाचा कल देवाकडे आपला गेला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण ढोंग करू नये. आणि आपल्या जीवनामध्ये येणारे जे संकट आहेत, त्या संकटांना, परीक्षांना, दुःखांना, समस्यांना आपण साधेपणाने पाहिलं पाहिजे. म्हणजेच एक विश्वासाच्या डोळ्यांनी आपण त्या सगळ्या प्रसंगाला आपण पाहिलं पाहिजे. परंतु आपल्या जीवनामध्ये असं प्रश्न येतो, परंतु हे कसं शक्य होईल,
की आमच्या जीवनामध्ये जेव्हा असे प्रसंग येतात, दुःख येतात, समस्या येतात, संकट येतात, वरच्यावर सगळ्या गोष्टी घडत असतात, आम्ही कसं साधेपणाने संकटाकडे पाहिलं, कसं विश्वासाच्या डोळ्यांनी आम्ही त्या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं पाहिजे. आणि म्हणून याकोब त्या पुढे आपल्याला त्या 3ऱ्या वचनात सांगत आहे की तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो. प्रभूला धन्यवाद आपण देऊया. तो काय सांगत आहे की तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो. तुम्हास ठाऊक आहे. ठाऊक आहे म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये याकोब तुम्हाला आणि मला हे सांगू इच्छितो की देवाने तुम्हाला काय समजणारं मन दिले आहे. कोणतं समजणारं मन दिलं आहे की धीराला आपले कार्य तुम्हाला ठाऊक आहे की म्हणजे देवाने तुम्हाला आणि मला समजणारं मन दिलं आहे की आमच्या विश्वासाची पारख उतरल्याने आमच्यामध्ये धीर उत्पन्न होतो. आणि म्हणून भावांनो बहिणींनो, देवाने तुम्हाला आणि मला ठाऊक आहे शब्द म्हणजे देवाने तुम्हाला आणि मला एक समजणारं मन दिलेलं आहे की आम्ही विश्वासाच्या परीक्षेत उतरताना आमच्यामध्ये काय होतो, धीर निर्माण होतो. आणि म्हणून एक मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जी विश्वासाची जी पारख आहे ती विश्वासाची नेहमीच पारख होत असते. असं नाही की एकदा विश्वासाची पारख झाली सगळं काही संपलं. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये नेहमी विश्वासाची पारख होत असते. यासाठी मी सांगतो की विश्वासाची नेहमीच पारख होत असते, कारण मी आताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं की देवाचे जे कार्य तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आहे ते अद्याप थांबलेलं नाही. जोपर्यंत आपण या पृथ्वी तलावर आहोत, जोपर्यंत आपण जिवंत आहोत, जोपर्यंत आपला प्रभू आपल्याला घेऊन जाण्यासाठी येत नाही, तोपर्यंत देवाचं कार्य तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हे चालू राहणार आहे. आणि म्हणून आपण अब्रामाच्या बाबतीमध्ये पाहतो, जेव्हा देवाने अब्रामाला विश्वासाने जगण्यास पाचारण केलं, तेव्हा त्याने त्याच्या विश्वासात वाढ व्हावी म्हणून त्याची काय केली, परीक्षा घेतली. आणि मग तुमच्या आणि माझ्या जीवनात हे संकट आहेत, समस्या आहेत, दुःख आहे, परेशानी, या परीक्षा आहेत, या सर्व ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये येतात त्यावेळेस आपल्या विश्वासाची वाढ व्हावी, विश्वासामध्ये आपण वाढलं जावं म्हणून देवा आपल्या जीवनामध्ये नेहमी आपल्या विश्वासाची पारख होत असते. आणि म्हणून मी पुन्हा सांगतो की देवाचं जे कार्य तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ते अद्याप चालू आहे. आणि म्हणून शेवटच्या आपल्या जीवनाच्या श्वासापर्यंत देवाचं कार्य तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये चालू राहणार आहे. यासाठी ते चालू राहणार आहे, आमच्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही विश्वासामध्ये दृढ असावं, विश्वासामध्ये मजबूत असावं. आमच्या जीवनात संकट येतील, परीक्षा येतील, दुःख येतील, समस्या येतील, अनेक दुःखद घटना येतील, पराजय जीवनामध्ये येईल, परंतु पराजय आम्ही विजयात बदलावा, संकटे आम्ही यशामध्ये बदलावी. आणि म्हणून देवा विश्वासाची नेहमीच तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पारख होत असते. एक शेवटचे 2 वाक्य बोलतो आणि मी थांबणार आहे. भावना बहिणीनं, ज्यावेळेस तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या ह्या सगळ्या गोष्टी चालत असताना एक गोष्टीच आपण कधी विसरता कामा नये की देव आमच्यामध्ये जे उत्तम आहे ते बाहेर काढण्यासाठी नेहमी आमची परीक्षा घेत असतो. देवाची इच्छा आहे की आमच्यामध्ये जे उत्तम आहे ते आमच्यामधून बाहेर पडावं. परंतु सैतान सुद्धा तितकाच चालाखीने तो टपलेला असतो. सैतान सुद्धा आम्हाला काय करतो, आम्हाला मोह आणतो अशा प्रसंगांमध्ये आणि आमच्यामध्ये जे वाईट आहे ते बाहेर काढण्याचा तो प्रयत्न करत असतो. आणि म्हणून देवाला आपल्या जीवनामध्ये आपण संधी दिली पाहिजे, कारण देव नेहमी अशा प्रसंगांमध्ये आपल्या जीवनात उत्तम ते बाहेर आणण्याकरिता आमची नेहमीच परीक्षा घेत असतो. आणि सैतान आमच्या जीवनामध्ये अशा संकटांच्या, परीक्षांच्या, दुःखाच्या प्रसंगांमध्ये मोह आणतो, वेगळा निर्णय घ्यायचे आम्हाला एक विचार आपल्या मनामध्ये येतो, कल्पना आपल्यामध्ये देतो आणि आपल्यामध्ये जे वाईट आहे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. सांगायचं ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मला तात्पर्य ते हेच आहे, ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये अशा प्रसंगांमध्ये परीक्षा येतात ना, आमच्या परीक्षा विश्वासाच्या परीक्षेमुळे आम्ही खरोखर नवीन जन्म झालेला आहोत, आमचं तारण झालेलं आहे, आम्हाला पापांची क्षमा मिळाली आहे, हेच आम्ही काय करतो आमच्या जीवनातून आम्ही सिद्ध करत असतो. प्रभू करो की येणाऱ्या दिवसांमध्ये जीवनामध्ये येणाऱ्या अशा प्रसंगाला तोंड देण्यास प्रभू सहाय्य करो
आणि धीर उत्पन्न तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये करो. शेवटचा आपण वाचूया. याकोब म्हणतो, माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हाला ठाऊक आहे की म्हणजे देवाने तुम्हाला समजणारं मन दिलंय की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो. प्रभू हे समजण्यास तुम्हाला आणि मला सहाय्य करो.